मंगेश काळोखे हत्या प्रकरणी 9 जण पोलिसांच्या ताब्यात। खोपोलीत शुक्रवारी सकाळी मंगेश काळोखे यांच्यावर भर रस्त्यात धारदार शस्त्राने वार करून त्यांना ठार करण्यात आले। या घटनेतील आरोपींचा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागासह वेगवेगळ्या पोलीस ठाण्यातील 5 पथकांमार्फत वेगवेगळ्या मार्गाने शोध घेण्यात आला। यात रायगड पोलिसांनी 9 जणांच्या मुसक्या आवळल्या असून यामध्ये एका महिलेचा समावेश आहे। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सामाजिक कार्यकर्ते महेश काळोखे यांच्यावर विहार येथील जयाबार चौकात काही मारेकऱ्यांनी धारदार शस्त्रांनी वार करून जीवघेणा हल्ला केला। त्यामध्येच त्यांचा मृत्यू झाला। या प्रकरणी खोपोली पोलीस ठाण्यात मारेकऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। सामाजिक व राजकीय दृष्ट्या हा गुन्हा अतिसंवेदनशील होता। घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक अंचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे यांच्या मार्गदर्शनाखाली 5 पथक तयार करण्यात आले। स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने वेगवेगळ्या मार्गाने शोध सुरू केला। मारेकऱ्यांनी मोबाईल फोन बंद करून ठेवला होता, मात्र ते मुंबई व अन्य ठिकाणी पळून गेल्याचे निष्पन्न झाले होते। आरोपींच्या ठाव ठिकाणाची निश्चित माहिती नव्हती। अखेर पथकाने मोठ्या कौशल्याने मारेकऱ्यांचा शोध घेतला। निगृण हत्या करून पसार झालेले व मदत करणारे रवींद्र देवकर, दर्शन देवकर, धनेश देवकर, उर्मिला देवकर, विशाल देशमुख, महेश धायतडक, सागर मोरे, सचिन खराडे, दिलीप पवार या 9 जणांच्या मुसक्या 24 तासात आवळण्यात रायगड पोलिसांना यश आले आहे। अशाच अनेक घटना आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा आमचे YouTube चॅनल केव्ही न्यूज आणि इन्स्टा पेज कृषीवल न्यूजला फॉलो करा।